दादा, तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे एक सदस्य सोबत घेऊन सत्ता मिळवलेली आहे, परंतु त्या पक्षाचे नेते जे असं म्हणतायत की आमचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा नाही. वर नाही आणि इथे पण नाही असं म्हणाले. खाली मी आहे ना. आणि तुमची असं शिवसेना आहे अपक्ष बघा, आमदार आहात. असं आहे. शरद सोनवणेंनी हे जे गणित जुळवलंय हे जनतेच्या हिताचं गणित आहे. आणि पक्षाची पार्टीची जी आहेत व्यवस्था ती वर आहे चालू. आणि राज्यभरात तुम्ही पाहिलंय काही ठिकाणी भाजपने काँग्रेसला बरोबर घेतलंय, काही ठिकाणी दोन्ही शिवसेना कुणाला कुणी कुणावर बरोबर घेतलंय. तर हे काही जुन्नर तालुक्यात झगडले अशाला काय भाग नाही. सचिन अहिर म्हणाले आमचा पाठिंबा नाही. नाही, सचिन आहेत ते काय साहेबांनी काय म्हटलंय आता हे तुम्हाला चांगलं माहिती आहे का? तुम्हाला झोप नाही. तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, तुमची सत्ताशी इथं पंचायत समितीवर आलेली आहे. मग अशी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना जिथे हार घातला तिची मेघडंबरी आहे, त्याची दुर्दशा झालेली आहे. नाही बघा, हे सगळ्या गोष्टी होते. दूरदर्शनचा अख्ख्या तालुक्याचीच केली होती मी यायच्या आधी सर्वांनी. आता कुठं गेलाय तालुका? काय शिवजयंतीचा महोत्सव झाला, तुम्हाला कसं वाटला? कसं वाटलं? तुम्ही सांगा कसं वाटलं? कसं मला काय, तुम्हाला कसं वाटलं? अरे या मातीचं खातं नीट बोलून का नाही? तुम्ही खाता, मी पण खातो. नाही पण नीट चांगलं साहेब, मी तुम्हाला चांगलं मला वाटलं नाही. शिवरायांच्या बाबतीत मला पण चांगलं वाटलं. नाही, तुम्ही कधीच नाही बोलले. नेहमी बोललो आम्ही. आमचं म्हणणं असं आहे, बातमीला फार काही किंमत नाही. अशा बातमी किंमत कशाला आहे? आपल्या एकमेकांच्या एकजुटीला किंमत आहे. आणि माझं म्हणणं आजही आपल्याला असं आहे, आमचे सत्तेचे बस्ते आमच्या कधी डोक्यात जात नाही. आणि मी किती कुणाच्या 4 बंगल्याच्या घरात घुसणारा माणूस नाही. मी आपलं जमिनीवर पायटून काम करणारा कार्यकर्ता आहे. आमच्या दूरदृष्टीने जे दिसतं काय होतं, मला आता त्याविषयी मांबे घालून साखरवळी भेटले असं वाटतं. साहेब आमच्याकडे एवढे काही उद्योगच लोक वाढवत नाही हो. म्हणून तुमच्याकडे मीडिया कमी, आमच्याकडे जास्त. आमच्याकडे उद्योग वाढले जातात. बघा माहिती तुम्हाला आजही सांगतो, तालुका पुढे न्यायच्या दृष्टीने काय विचार होईल आपल्या सर्वांचा? तालुका कसा आपला पुढे जाईल? उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे. उद्योग व्यवसायापेक्षा तुम्ही कधीतरी आमच्याशी कवरिंगला पण बसले पाहिजे. साहेब वेळ द्या. वेळ कशासाठी द्या? तालुक्या वाढीसाठी, तालुका पुढे नेण्यासाठी. आपण पुढे घेऊन जाऊ तालुका. आम्ही सुद्धा मानकरी आहात या सत्तेचे. तुम्हाला सुद्धा हे म्हणजे एकही चांगला नाही. आमदार चांगला नाही, सभापती चांगला नाही, नगराध्यक्ष चांगला नाही, मग कोण चांगलं? एकही चांगला नाही. लगेच जांगल निवडणूक झाली का हा चांगला नाही, तो चांगला नाही, तो चांगला नाही. अरे मग कोण चांगलं? सगळेच चांगले असतात. फक्त तुम्ही सर्वांनी एकमेकांनी आपल्याशी बसून विचारात येऊन एक दिशा धरली पाहिजे ना, तालुका पुढे नेला पाहिजे.